नमस्कार मित्रांनो. लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढील भागात आपण बघतो की कथा एका अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक वळणावरती येऊन पोचलेली आहे. आपण बघतो की सुपर्णा भावनाला फोन करून घरी बोलावते. या अचानक आलेल्या फोनमुळे भावना चांगलीच अस्वस्थ होते. तिच्या मनात वेगवेगळ्या शंका कुशंका निर्माण होतात. कशासाठी बोलावलं असेल, काही गंभीर कारण नसेल ना? आणि या विचाराने तिचं मन गोंधळलेलं असतं. भावना घाबरत घाबरत सुपर्णाच्या घरी पोचते. तिथे वकील साहेबांसमोर सुपर्णा आणि रवी बसलेले असतात. वकील साहेबांना पाहून भावनाचं मन अजूनच अस्वस्थ होतं. तिच्या मनात भीती दाटून येते. तिथे वकील बोलायला सुरुवात करतो आणि श्रीकांत यांच्या वशियतविषयी माहिती देतो. वशियतची माहिती भावनाचं नाव ऐकून भावना क्षणभर स्तब्ध होते. वकील सांगतो की श्रीकांतराव यांनी यांच्या वशियतीत लिहून ठेवलं आहे की आनंदी 18 वर्षाची होईपर्यंत तिची जबाबदारी भावनाने घ्यावी आणि ह्या जबाबदारीच्या बदल्यात भावनाला संपत्तीचा एक मोठा वाटा मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर भावना चकित होते. एका रात्रीत श्रीमंत होण्याची कल्पना तिला नवीन असते. पण हे ऐकून सुपर्णा आणि रवी यांना मोठा धक्का बसतो. सुपर्णा आणि रवी यांचे चेहरे रागाने लाल होतात. त्यांच्या हे मुळीच आवडत नाहीत. त्यांच्या मनात हे ठसत नाही की श्रीकांतने भावनाला एवढं महत्त्व का दिलं. यामागे नेमकं कारण काय असेल. सुपर्णा आणि रवी या विचारात बुडून जातात. हे सगळं आमच्या हातातून निसटतंय का, असा विचार त्यांच्या मनात येतो आणि म्हणून ते भावना विरोधात जाण्याचा निर्णय घेतात. दरम्यान भावनाच्या मनात आनंदीच्या कस्टडीसाठीही जबाबदारी आणि श्रीकांतराव यांनी तिच्यावरती टाकलेला विश्वास याचं मोठं दर्पण येतं. भावना या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयारी करत असते. सिद्धू या गोष्टीला भावनाला मदत करण्यासाठी पुढे सरसावतो. सिद्धू भावनाला सांगतो की तुझ्या पाठीशी मी आहे. आनंदीला कस्टडी मिळवण्यासाठी मी काहीही करेन. यामुळे भावनाला मोठा आधार मिळतो. पण सुपर्णा आणि रवी हे सगळं सोडून देणार नाहीत. ते भावनाला टेन्शन देण्यासाठी नवनवीन डाव खेळतील का? कथेला आणखीन एका वळणावरती आणणारा हा क्षण येतो. सुपर्णा आणि रवी आनंदीची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टात जायचं ठरवतात. त्यांना आनंदीचं प्रेम नाही तर तिच्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे. भावना आणि सिद्धू या प्रकरणात काय युक्तिवाद करतील. दरम्यान श्रीकांतराव यांच्या वशियतीत एक रहस्य उलगडतं. श्रीकांतराव यांनी संपत्तीचा काही भाग अजूनही कोणाच्या नावावर केलेला आहे. आनंदीला एवढं महत्त्व देण्यामागचं खरं कारण काय आहे. श्रीकांत यांनी आधीच माहीत होतं का की त्यांच्या मृत्यूनंतर काहीतरी वाद उभा राहील. मित्रांनो, ह्या मालिकेचे पुढील भाग खूपच रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक ठरणार आहेत. भावना आनंदीची कस्टडी मिळवेल का? आनंदी भावना आणि सिद्धू यांच्या आयुष्याला हा निर्णय कसा वळण देईल आणि सुपर्णा आणि रवी यांचे डाव यशस्वी होतील का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळवण्यासाठी लक्ष्मी निवास मालिकेचे पुढील भाग नक्की पहा आणि हो, अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.